हॅलो फ्रेंड्स, मी आदिती मोरे. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी. तर ही बघा, बटाटे सोलण्याची सोलणी आहे. त्यांनी ह्या शिरा आहेत साईडच्या, त्या आपण आधी काढून घ्यायच्यात. बघू शकता तुम्ही, ह्या सोलणीने शिरा काढून घ्यायच्यात पूर्ण साईडच्या, आणि नंतर आपण हिला कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे बारीक एकदम तुकडे नाही, मीडियम आकाराचेच तुकडे ठेवायचे. बारीक केलं तर मग त्याची टेस्ट सगळी निघून जाते, म्हणजे खायला मजा येत नाही. त्याच्यामुळे चिरताना तुम्ही भाजी बारीक जास्त चिरायची नाही आहे. तर आता हे बघा, सुरीच्या साहाय्याने पण असं तुम्ही काढू शकता. आणि आता हे 2 भाग करायचे आहेत. आणि आता हा कवळ्या असल्यामुळे काय आतमधलं जे बिया आहेत त्या पण कवळ्याच आहेत, त्याच्यामुळे ते हे सफेद आहेत ते काढून नाही घ्यायचे. त्या पण हे बघा, हे कट करून असं काढतात. तर आता हे काढायची गरज नाही. बघू शकता तुम्ही, कवळ्यात बी कुठेच नाही आहे. तर मग मी हे ॲड करणार आहे भाजीमध्ये डायरेक्ट. तर आपण हा आता छान असा कट करून घ्यायचा आहे. मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत जरा, ठीक आहे. आणि हा जर मी वरचं ह्याचं हे का काढलं नाही, कारण की जो त्याचा करकरीत पण आहे तो मग भेटतच नाही खायला भाजी. मग पूर्ण जर तुम्ही वरचं पण त्याचं काढलं तर एकदम विरघळल्यासारखी एकदम होते, त्याचा टेस्टच लागत नाही. म्हणजे भाजीची जे वरचं साल आहे त्याची खरं तर मजा असते, टेस्ट म्हणजे खाण्याचं. तर बघू शकता, आता हे सगळे आपण भाजी कट करून घेणार आहोत. आणि कट केल्यानंतर, कट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा, ह्या जरा जाडसर अशा बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता, ह्या बिया अशा काढून घ्यायच्या. हाताने पण लिखतात किंवा सुरीच्या साहाय्याने पण तुम्ही काढू शकता. आणि पूर्ण जरा हे पटापट आता कापून घ्यायची आपल्याला ही भाजी. आणि कढई बघा, मी कढईमध्ये तेल गरम करायला कढई तापायला ठेवली होती. त्यात तेल आता ॲड करायचं आहे 1 चमचा. तेल ॲड केल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही, तेल ॲड करायचं आहे. छान असं तेल गरम झालेलं आहे आपलं. त्यात 4 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं ते फोडणीला द्यायचं आपल्याला. बघा, 4 लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचं आहे. आणि त्याच्यात लगेचच कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान असा गोल्डन रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याला गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत कांदा लो टू मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, छान असं परतून. आता कांदा पटकन गोल्डन रंगावर येण्यासाठी आपल्याला ह्याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर हे एकत्र करत राहायचं सारखं. कांदा आपल्याला करपवून नाही द्यायचं, त्याच्यामुळे चमच्याने सतत एकत्र करत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपला कांदा छान असा फ्राय होतो. तर आता कांदा आपला गोल्डन रंगावर आलेला आहे. तर बारीक एकदम चिरलेला टॅमॅटो, 1 टॅमॅटो मीडियम साईजचा आपल्याला ह्याच्यात ॲड करायचा आहे. टॅमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, टॅमॅटो ॲड केलं की टॅमॅटो एकदम आपला छान असा स्मॅश होईपर्यंत पूर्ण परतवायचा कांदा टॅमॅटो. आणि नंतर हळद, गरम मसाला पाव चमचा, थोडंसं लाल तिखट, धनिया पावडर, काश्मीरी मिरची पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि हे एकजीव करून घ्यायचे, मसाले आणि कांदा टॅमॅटो एकजीव करून घ्यायचे. त्यात 2 चमचे पाणी घालायचं आहे. 2 चमचे पाणी ॲड केल्यानंतर काय होतं, म्हणजे थोडंसं जरा शिजून घ्यायचं पाण्यामध्ये पण मसाले आणि हे कांदा टॅमॅटो. छान असं त्याला वेगळी मग टेस्ट येते, मस्त अशी टेस्ट येते त्याच्यासाठी. आणि थोडंसं जरा तेल सुटून द्यायचं आहे. बघा, आता तेल थोडंसं सुटलेलं आहे. त्यात मी चण्याची आता डाळ ॲड करणार आहे. चण्याची डाळ मी आधी अर्धा तास 1 तास भिजत ठेवायची आधी आपल्याला साईडला. आणि चण्याची डाळ आता ह्याच्यात ॲड केल्यानंतर पहिली ती शिजून घ्यायची, पाणी टाकून नुसती चण्याची डाळ शिजून घ्यायची. नंतर आपल्याला ह्याच्यात दोडके ॲड करायचं. आता तो व्हिडिओ स्किप, ही चण्याची डाळ शिजून झालेली आहे माझी, तर तो व्हिडिओ हे झालेला आहे. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये हे बघा दोडका टाकलेला आहे. जर तुम्ही, कारण की चण्याची डाळ शिजत नाही, पटकन शिजायला पाहिजे. जर तुम्ही एकत्र हे शिजवायला गेलात ना, तर पूर्ण जे दोडका आहे तो पूर्ण शिजून त्याचं हे होऊन जाईल, भुर्जी होऊन जाईल. त्याच्यासाठी मग आधी टाकायचंच नाही आहे दोडका. चण्याची डाळ शिजल्यानंतर आपण दोडकीचं भाजी टाकायची. आता हे 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यात पाणी तेव्हा ॲड करायची नाही, चण्याची डाळ शिजून झाल्यावर पाणी नाही, कारण की जे भाजीलाच आपोआप पाणी सुटतं दोडक्याचं. तुम्हाला आता दाखवते बघा, त्याच्यात मी नंतर पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आहे. आणि 2 मिनटानंतर हे बघा पाणी सुटलेलं आहे ह्याला, बघू शकता तुम्ही. आता ह्याला पाणी छान असं सुटलं तर ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं हे बघा
आता छान असं याला पाणी सुटलेलं आहे आणि आता हळूहळू आपलं दोडका पण शिजत चाललेला आहे. तर तुम्ही काय करायचं, आता हे जेव्हा पाणी सुटतं त्यावेळेस तुम्ही फास्ट गॅस करून पटकन आता, कारण की दोडका ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे, थोडंसं असं आहे थोडंसं, त्याच्यामुळे पटकन फास्ट गॅसवर आपल्याला हे शिजून आहे बघा, त्यातलं पाणी पूर्ण हे करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आता पाणी हे पूर्ण ह्यातलं आटलेलं आहे बघू शकता म्हणजे तुम्ही. आणि आता छान वरनं कोथिंबीरची गार्निश करायचं आणि आपण हे खाऊ शकतो. चपाती किंवा भाकरीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.